गणपती पंचायत संस्थांच्या गणपतीची प्रतिष्ठापना पारंपरिक पद्धतीने शाही थाटात करण्यात आली। यंदा युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते श्रींची पूजा करून येथील उत्सवाला सुरुवात झाली आहे। राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये पारंपरिक गणपती विराजमान करण्यात आला। फुलापानांची सुंदर आरास, विद्युत रोषणाई केलेल्या आसनावर प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी विजयसिंह राजे पटवर्धन, राजलक्ष्मी राजे पटवर्धन, पौर्णिमा पटवर्धन, पंचायतन ट्रस्टचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर उपस्थित होते। गणपती पंचायत संस्थांतर्फे 5 दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे। दरवर्षी उत्साहाचा शाही सोहळा असतो। आजपासून सरकारी संस्थानाच्या गणपती उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे। पुढील 5 दिवस दरबार हॉल येथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आले। दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत दरबार हॉल येथे सांस्कृतिक आणि विविध गाण्यांचे कार्यक्रम सुद्धा होत आहेत। या कार्यक्रमांचा सर्व सांगलीकरांनी लाभ घ्यावा असं आवाहन श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी केले। 5व्या दिवशी म्हणजेच बुधवारी रथयात्रेने गणरायाला निरोप दिला जाणार आहे। सांगलीच्या दरबार हॉलसह मंदिराला विद्युत रोषणाई याचाही साज चढवण्यात आलाय। हा थाट पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी सांगलीच्या नागरिकांनी दरबार हॉल तसेच मंदिरात दिवसभर गर्दी केली होती। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष, ढोल ताशा बँजोच्या दणदणाटासह सकाळपासून बाप्पाचं भक्तिमय वातावरणात आगमन झाले। सांगली शहरातील हजारो घरात विधिवत श्रींची स्वागत करण्यात आले। फुलापानांची सुंदर आरास, विद्युत रोषणाई केलेल्या आसनावर प्रतिष्ठापना करण्यात आली। सकाळपासून रात्रीपर्यंत विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वाद्याच्या निनादात बाप्पाचं स्वागत केले। बालगोपाळांपासून तरुण वृद्धांमध्ये बाप्पाच्या स्वागतासाठी उत्साह संचारला होता। सकाळी सांगलीतील प्रसिद्ध गणपती पंचायत संस्थांच्या गणेशाची पारंपरिक पद्धतीने शाही थाटात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे आणि या उत्सवाला सुरुवात झाली। गणेश चतुर्थीने 11 दिवसांच्या आनंद पर्वाची सुरुवात झाली। घरोघरी चैतन्यपूर्ण वातावरणात श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। सकाळी 8 वाजल्यापासूनच बाप्पांना घरी नेण्यासाठी मारुती रस्ता, पुष्पराज चौक परिसर, गावभाग, विश्रामबाग, गणपती मंदिर परिसरासह उपनगरातील गणेश मूर्ती स्टॉलकडे भाविकांची पावले वळली होती। शासकीय सुट्टी असल्यामुळे बाल गोपाळ देखील पालकांसमवेत स्टॉलवर हजर होते। अगोदर नोंदणी करून ठेवलेल्या मूर्तीची पूजा करून बाप्पांना वस्त्राने झाकून भाविक बाप्पांना घरी घेऊन जात होते। कित्येक जणांनी सहकुटुंब हजेरी लावली। आपापल्या खासगी वाहनातून मंगल मूर्तीचा जयघोष करत घरोघरी जाताना भाविक दिसत होते। वाहतूक विभागाचे असंख्य कर्मचारी वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते। प्रामुख्याने सकाळच्या सुमारास घरगुती बाप्पांचं आगमन झालं। दुपारनंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक वाद्याच्या गजरात तर गाण्याच्या निनादात भगवे झेंडे नाचवत बाप्पाचं स्वागत केलंय। आटपाडी तालुक्यातील सराफांचे कोट्यवधी रुपयांचे 3 किलो 500 ग्राम सोने घेऊन पसार झालेल्या संशयित दोघा कामगारांना पश्चिम बंगाल येथील मेदिनापूर येथे छापा टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले। या संशयितांना आज न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। स्वरूप गोपाल दास आणि विश्वनाथ गोपाल दास अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। दरम्यान या फसवणूक प्रकरणात सहभागी असलेला संशयित गौतम दास हा पसारा झालेला आहे आणि त्याचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितले। आटपाडीत गेल्या अनेक वर्षांपासून बंगाली कारागिरांचा वास्तव्य आहे। काही दिवसांपूर्वी अनेक सराफांनी गौतमकडे 1 किलो ते 2 किलोपासून अधिक सोने दागिने बनवण्यासाठी दिले होते। आटपाडीतील सराफ प्रसाद जवळे यांच्याकडून गौतमने जुने दागिने पॉलिश करण्यासाठी तसेच नवीन दागिने हॉलमार्किंगसाठी म्हणून घेतले होते। शुक्रवार दिनांक 30 रोजी रात्रीतून गौतम आणि त्याचा भाऊ सौरभ हे दोघेजण जवळे यांचे 2.5 कोटींचे दागिने आणि इतर सराफांचे दागिने घेऊन पसार झाले। जवळपास 3.5 किलो सोने आणि रोकड दोघांकडे असल्याचं सांगितलं जाते। पोलीस अधीक्षकांनी घटनेचं गांभीर्य ओळखून दोघांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांचे पश्चिम बंगालला पथक पाठवलं। यावेळी तांत्रिक माहितीच्या आधारे पथकाने मदिनापूर परिसरातील कोलाघाट येथे छापा टाकून संशयित स्वरूप दास आणि विश्वनाथ दास या दोघांना ताब्यात घेतले। मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणासह पूर्ण करण्याचा तसेच रस्त्याच्या दुतर्फा गटारी आणि रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आदी उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासन आणि मिरज सुधार समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय। शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक वसंत पंढरकर, कामाचे ठेकेदार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली। या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, शहरी बस स्थानक, महात्मा गांधी चौकातील मिशन हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय आदी ठिकाणच्या भिंती हटवणे, 22 मीटर रस्ता रुंदीकरणासाठी खासगी मिळकत धारकांशी चर्चा करून जागा संपादित करणे आदी विषयांवर चर्चा झाली आहे।
तसेच रस्त्याच्या दुतर्फा गटारी, रस्त्यांमधील दुभाजक आदी कामे तातडीने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात महात्मा गांधी चौक ते बालाजी मंगल कार्यालयापर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात महात्मा गांधी चौक ते महात्मा फुले चौक अशा रस्त्याच्या दुतर्फा गटारी करण्यात येणार आहेत. या बैठकीस माजी नगरसेवक निरंजन आवटी, संजय मेंढे, अय्याज नाईकवाडी, मीरा सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गावांना श्रींच्या मूर्त्या मोफत भेट देण्यात आल्या. राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांचे परमशिष्य वैराग्य संपन्न श्री संत बागडे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त मागील 14 वर्षांपासून एक गाव एक गणपती राबवणाऱ्या गणेश मंडळाला श्रींची मूर्ती भेट देणाऱ्या तुकाराम महाराज यांनी यावर्षी जत तालुक्यातील 51हून अधिक गणेश मंडळांना श्रींची मूर्ती भेट दिली आहे. यात प्रामुख्याने जत तालुक्यात एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गणेश मंडळाला गावाला प्राधान्य देण्यात आले. या गावाला श्रींची मूर्ती 11,000 रुपये रोख आणि श्री संत सयाजी बागडे बाबा सन्मान पुरस्कार 2024 देऊन गौरवण्यात येणार आहे. एक गाव एक गणपती बरोबर आणि टी-शर्ट तसेच अन्यही सहकार्य करण्यात येणार आहे. संख येथील बाबा आश्रमात श्रींच्या मूर्ती गणेश मंडळांना देण्यात आल्या. 5 फुटाहून अधिक उंची असलेल्या मूर्त्या या मंडळांना देण्यात आल्या. तुकाराम महाराज यांच्या हस्ते श्रींच्या मूर्ती देण्यात आल्या. यावेळी अमोल डफळे, संजय धुमाळ उपस्थित होते. पार्किंगच्या राखीव जागेवरती बेकायदा व्यावसायिकीकरणाचा घाट घालणाऱ्याविरुद्ध महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाईचा बडगा उगारलाय. मनसेच्या पाठपुराव्यानंतर लक्ष्मी मंदिर ते चिन्मय पार्क रस्त्यावरील अपार्टमेंटच्या तळघरातील खासगी शिकवणीचं अतिक्रमण हटवण्यात आले. निर्मूलन पथक प्रमुख विशेष कार्यकारी अधिकारी दिलीप घोरपडे यांनी प्राप्त झालेल्या आदेशानुसार कारवाई केली आहे. महापालिकेने अपार्टमेंटखालील राखीव पार्किंग जागेवरती कर आकारणीची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वीच केली होती. या घोषणेला नागरिकांनी विरोध दर्शवला. कर आकारला जावा की नको याबाबत कोणताही निर्णय झालेला नसताना इमारतीखालील पार्किंगच्या राखीव जागेवर व्यावसायिकीकरणचा घाट कुपवाड परिक्षेत्रामधील अपार्टमेंट धारकांनी घातला होता. त्याची दखल घेत मनसेचे शहराध्यक्ष दयानंद मलपे यांनी वस्तुस्थितीचा पंचनामा केला. लक्ष्मी मंदिर ते चिन्मय पार्क रस्त्यावर अपार्टमेंटखाली तळघरामध्ये सुरू बेकायदा खाजगी शिकवणीची तक्रार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे केली. त्यानुसार प्राथमिक स्वरूपात आरोग्य, अतिक्रमण, नगररचना या विभागाने प्राथमिक स्वरूपात मालमत्ता धारकास नोटीस बजावली. काही दिवसांसाठी मुभा दिली. वाट पाहून महापालिकेकडून कार्यवाही रखडली आहे असा आरोप करत महापालिकेचे शहराध्यक्ष मलपे यांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्याची दखल घेत शुक्रवारी दुपारी निर्मूलन पथकाने कार्यवाहीची सुरुवात केली. अतिक्रमण निर्मूलनानंतर मनसेचे शहराध्यक्ष मलपे यांनी प्रशासनाचा आभार मानले. भगवान श्री विष्णूंचा तिसरा अवतार श्री वराह भगवान यांची जयंती सांगली शहरासह परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सकल हिंदू समाजातर्फे आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्त प्रतिमा पूजन, मिरवणूक, महाआरती तसेच महाप्रसाद अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री विष्णूंचा तिसरा अवतार असलेल्या वराह देवांनी हिरण्यकश्यपू राक्षसाचा वध करून धम्मरक्षण आणि मानव कल्याणासाठी पृथ्वीवर धर्माची पुनर्स्थापना केली. दुष्ट प्रवृत्तींचा वध करून धर्माची पुनर्स्थापना करणाऱ्या वराह देवांच्या जयंतीनिमित्त स्मरण करून त्यांची भक्तिभावाने पूजन करण्यात आले. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सकल हिंदू समाजातर्फे गाव भागातील खाडिलकर गल्ली, वीरभद्र मंदिर, विसावा चौक, मारुती चौक, विश्रामबाग मंदिर, स्फूर्ती चौक, उत्तर शिवाजीनगरमधील वडर कॉलनी, न्यू रेल्वे स्टेशन रोड, धामणी रोड आदी ठिकाणी भगवान वराह यांच्या प्रतिमेचं पूजन करून मिरवणूक काढण्यात आली आहे. वडर कॉलनी येथे महाप्रसादाने या जयंती सोहळ्याची सांगता करण्यात आली.